वाघमारे वाघमारे अंबे कृपा करी 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 वाघमारे वाचू सत्या वाघमाऱ्यांना वाचवायची काहीच गरज नाही तर गुंडांना वाघमाऱ्यांपासून वाचवलं पाहिजे बघ कसे हाणतात एकेकाला अंबे कृपा करी 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 वाघमारे वहिनी एकदम रावडीत झालेत सत्या हे बघ उठ रे चल पाणी घ्यायला तुम्ही दोघं तिकडे जा एक पण पळून नाही गेला पाहिजे सत्या एक पोलीस अधिकाऱ्याला धमकवल्याबद्दल मी तुला अटक करतोय थांबा सर सर अटक सत्याला नाही मुकादमाच्या माणसांना झाली पाहिजे कारण खरे गुन्हेगार ती माणसं आहेत आणि आमच्याकडे तसे पुरावे बी आहेत काय झालं पंकज हे आनंद ओसंडून वाहतोय चेहऱ्यावर काय झालं लॉटरी लागली काय तसंच म्हणावं लागेल त्याचं तो सत्या पूर्ण फसलाय त्या मंजूला वाचवण्यासाठी पोलिसांची हुज्जत घालून जेलमधनं पोलिसांना बंदूक दाखवून फरार झालाय तर तो काय सुटत नसतो त्याचं माझं ठीक आहे हो तुम्ही का खुश होताय त्याचे तुमच्या तर आवडीचा कार्यकर्ता होता तो त्याचे पंख छाटायचे होते ना मला आता तो स्वतःचे पंख छाटून घेतोय साप परस्पर मरणार आहे तू
कौतुक, केवळ कौतुक. चल चला. सत्यजितराव, हे काय पटलं नाही बघा. म्हणजे आम्ही तुमचा मान राखतो, आदर करतो, त्याचं हे फळ दिलं तुम्ही, असा गैरफायदा घेतला. अहो, कायदा हातात घेण्याची काय आवश्यकता होती? ड्युटीवर असलेल्या एका सिनियर ऑफिसरशी हुज्जत घातलीत तुम्ही, त्याची बंदूक घेतलीत. गंभीर गुन्हा आहे हा. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. जाधव साहेब, हे बघा, चूक झाली माझ्याकडं, माफ करा मला. जाधव साहेब, सत्याच्या वतीनं मी सुद्धा माफी मागते. त्याचं वागणं चुकीचं असलं तरी त्यानं मुद्दाम नाही केलंय सगळं. हे बघ मंजू, काही झालं ना तरी आपल्या डिपार्टमेंटचा अपमान केलाय त्यांनी, आणि तू त्यांची बाजू का घेतेस? सर, मंजू बरोबर बोलतेय. या सगळ्या प्रकरणामध्ये सत्ता गुन्हेगार नव्हताच. मंजू, तो व्हिडिओ दाखव. हा सर. सर, यात माझी पण चूक होती. तो पोट तिडकीने सांगत होता, पण मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. असं मंजूचा जीव पण तिथे धोक्यात होता. आता गुंडांना थांबवायला दुसरा काही पर्याय नव्हता त्याच्याकडे. ठीक आहे, चला रे. बरेच दिवस कोणावर हात साफ करून घेतला नसेल ना तुम्ही? हात शिवशिवत असतील ना तुमचे आत्ता?